Hello friends, I am Ravindra Bhalerao and I welcome you to my channel that is English for Learners. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळी आपण इंग्लिशमध्ये बोलतो किंवा इंग्लिशमध्ये लिहितो त्यावेळी आपण ज्या सेंटेन्स किंवा वाक्याचा उपयोग करतो त्यामध्ये सिंपल वर्ड्स आपण यूज करीत असतो. पण साधे शब्द असून देखील त्या इंग्लिश शब्दांचा मीनिंग आपल्याला कळत नाही, परंतु त्याचा नेहमी आपल्याला यूज करावा लागतो. असे ते कोणते शब्द आहेत? तर या व्हिडिओमध्ये थोडं ग्रामरच्या रिलेटेड आहे आणि स्पोकन इंग्लिशमध्ये याचा यूज होऊ शकतो. यामध्ये आपण बघणार आहोत की प्रोनाउन्स. आता प्रोनाउन्स आय, वी, यू, ही, शी, इट, दे एवढेच माहिती आहेत, पण त्याच्या व्यतिरिक्त पण प्रोनाउन्स आहेत आणि त्यांचा यूज, त्यांचा मिनिंग काय आहे, वाक्यामध्ये यूज कशा प्रकारे केला जातो, या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमधून क्लिअर होणार आहेत. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला स्टार्ट टू एंडपर्यंत बघायला विसरू नका. लेट्स गो. ऑलराईट, आपण बघत आहोत की प्रोनाउन्स आणि त्यांचा अर्थ आणि वाक्यामध्ये यूज कशा प्रकारे केला जातो. आता फॉर एक्झाम्पल आपण इथे बघूया. आपण हेड राईट आय शब्द आहे. दिस इज द प्रोनाउन. प्रोनाउन्स म्हणजे काय? सर्वनाम, नामाच्या ऐवजी वापरला जाणारा शब्द. द वर्ड विच इज यूज इन प्लेस ऑफ नाउन इज कॉल्ड प्रोनाउन. राईट, जो आय आहे, आय म्हणजे मी, आणि याचा वाक्यामध्ये यूज कसा कसं? आय ॲम अ स्टुडंट. बऱ्याच वेळा विद्यार्थी आयच्या ऐवजी मी शब्द यूज करतात. मी, ME, मी. पण मी सुद्धा प्रोनाउन आहे, पण त्याचा यूज कशा प्रकारे करतो आपण पुढे बघणार आहोत. ठीक आहे. आय ॲम अ स्टुडंट, मी विद्यार्थी आहे. आय ॲम अ टीचर, मी टीचर आहे. सो आयचा यूज इथे आपण वाक्यामध्ये यूज केला. आय म्हणजे काय? मी. ठीक आहे. नेक्स्ट, आता आयची द्वितीय मी. आता मी सुद्धा हा प्रोनाउनच आहे, त्याचा अर्थ तो मला. ओके. फॉर एक्झाम्पल, शी हेल्प मी, तिने मला मदत केली. शी हेल्प मी. किंवा आपण म्हणू प्लीज गिव्ह मी युअर बुक, कृपया तुझे पुस्तक मला दे. मी. सो मीचा अर्थ काय होतो? मला. क्लिअर होतं आहे. नेक्स्ट वर्ड आहे माय. हा देखील प्रोनाउन आहे. हे आयच्या रिलेटेड, आयच्या गटामधले येणारे प्रोनाउन्स. आय, मी, माइन, माय अँड माइन. मायचा अर्थ काय होतो? माझा किंवा माझी या अर्थाने. राईट. फॉर एक्झाम्पल, दिस इज माय बुक, हे माझे पुस्तक आहे. दिस इज माय पेन, हा माझा पेन आहे. सो मायचा अर्थ काय होतो? माझा किंवा माझी. दिस इज माय फ्रेंड्स, हे माझे मित्र आहेत. सो अशा प्रकारे माय म्हणजे माझा. माइन, तर माइनचा अर्थ माय आणि माइन याचा दोन्हीचा अर्थ पण माझा होतो. पण बघा, दॅट पेन इज माइन, तो पेन माझा आहे. म्हणजे मायच्या ऐवजी माइन देखील आपण बऱ्याच वेळा वाक्यामध्ये यूज करतो. दॅट पेन इज माइन. माइन म्हणजे माझा किंवा माझी असं होऊ शकतो. नेक्स्ट गट तयार होतो वी. हे अनेक वचनी प्रोनाउन आहे, प्लुरल आहे. वी म्हणजे काय? आम्ही, प्लुरल. आय हा सिंग्युलर होता. वी काय आहे? आम्ही. वी आर फ्रेंड्स, आम्ही मित्र आहोत. वीचा अर्थ काय झाला? आम्ही मित्र आहोत. वी आर फ्रेंड्स. त्यानंतर वीची द्वितीय होते अस. असचा अर्थ होतो आम्हाला. हा देखील प्रोनाउन आहे. द टीचर कॉल्ड अस, शिक्षकांनी आम्हाला बोलावले. द टीचर कॉल्ड अस, शिक्षकांनी आम्हाला बोलावले. किंवा मदर गिव्ह अस टेस्टी फूड, आईने आम्हाला टेस्टी फूड दिला. सो अस हा सुद्धा काय आहे? प्रोनाउन आहे आणि त्याचा अर्थ होतो आम्हाला. नेक्स्ट वर्ड आहे आवर. आवर म्हणजे आमचा किंवा आमचे या अर्थाने. आवर स्कूल इज बिग, आमची शाळा मोठी आहे. दिस इज आवर क्लासरूम, हा आमचा, ही आमचा वर्ग आहे. आमचा, आमचे किंवा आमच्या या अर्थाने होतो. आवर्स, आणि आवर आणि आवर्समध्ये फरक बघा. आवर्स म्हणजे आमचं, म्हणजे एखाद्याच्या मालकीचा. द हाऊस इज आवर्स, हे घर आमचे आहे म्हणजे आमच्या मालकीचे आहे. किंवा दिस इज बॉईज, जसं एस हा जो आहे ना, हा एक मालकीचा दाखवतो. अनेक वचने घेऊ नये, एखाद्याच्या मालकीचा. ठीक आहे. आवर्स, द हाऊस इज आवर्स या प्रकारे. सो हे आपण प्रोनाउन बघतो. त्यानंतर यू, पुढचा गट. यू हा सिंग्युलर म्हणून पण यूज करतो, एक वचने आणि अनेक वचनेसाठी यूज करतो. टू सिंग्युलरमध्ये त्याचा अर्थ तो होईल, अनेक वचनेसाठी त्याचा अर्थ होतो तुम्ही. यू आर माय फ्रेंड्स, तुम्ही माझे मित्र आहात. किंवा एकटा, यू आर माय फ्रेंड, तू माझा मित्र आहेस. परंतु जेव्हा हे हेल्पिंग वर्ब आरचा यूज केला जातो, हा प्लुरल म्हणूनच यूज केला जातो. पण यू हा प्रोनाउन सिंग्युलरमध्ये म्हणजे एक वचनी, त्याचप्रमाणे ॲज वेल ॲज प्लुरलमध्ये किंवा अनेक वचनेमध्ये देखील यूज केला जातो.
यू तुझा किंवा तुम्हाला देखील होतो. आय सॉ यू एस्टरडे. जेव्हा सब्जेक्टमधून येतो तेव्हा यूचा अर्थ काय होईल, तू किंवा तुम्ही होईल. आणि जेव्हा ऑब्जेक्टचा सब्जेक्ट काय ऑब्जेक्ट काय नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल. ठीक आहे, तो क्लिअर होईल. म्हणजे वर्बच्या नंतर येणारा शब्द ऑब्जेक्ट. आय सॉ यू एस्टरडे. मी काल तुला पाहिले किंवा बघितलं या प्रकारे. युअर म्हणजे तुझा किंवा तुमचे किंवा तुमचा या अर्थाने किंवा तुझी या अर्थाने. युअर बॅग इज न्यू. तुझी बॅग नवीन आहे या अर्थाने. सो बऱ्याच वेळा युअर्स आपण यूज करतो. त्यानंतर युअर्स, जसं आवर्स होतं त्या प्रकारे युअर्स म्हणजे तुमच्या मालकीचं. तुझा, तुझी, तुमचा, तुमचे यात. दिस नोटबुक इज युअर्स. ही नोटबुक तुमची आहे किंवा तुझी आहे या अर्थाने. ही म्हणजे तो, सिंग्युलर आहे तो, सिंग्युलर म्हणजे एकवचनी प्रोनाउन आहे तो. ही इज माय ब्रदर. तो माझा भाऊ आहे. नेक्स्ट हिम म्हणजे त्याला. नीट लक्षात द्या. आणि याचे एक सेंटेन्स वर्ड घेऊन तुम्ही अनेक सेंटेन्स बनवण्याचा प्रयत्न करा. हिम त्याला. आय नो हिम. मी त्याला ओळखतो. मी त्याला ओळखतो किंवा तो मला माहिती आहे. हिज म्हणजे त्याचा किंवा त्याचे असा अर्थ होतो. हिज कार इज रेड. त्याची ती कार रेड कलरची आहे. हां, किंवा दिस इज हिज पेन. हा त्याचा पेन आहे या अर्थाने. हिज त्याचा त्याचे. हिचा दुसरा अर्थ त्याचा त्याचे होतो. दिस बुक इज हिज. हे पुस्तक त्याचे आहे त्याचे या अर्थाने. शी म्हणजे ती. शी इज माय सिस्टर. जसं ही म्हणजे तो, शी म्हणजे ती. शी इज माय सिस्टर. ती माझी बहीण आहे की स्त्रीलिंगीसाठी ते यूज केला तो. हर म्हणजे तिला किंवा तिचा पण होतो. हरचा अर्थ दोन्ही तिला, तिचा, तिचे या अर्थाने. हर. शी इज माय सिस्टर. आय मेट हर टुडे. मी तिला आज भेटलो. आय मेट हर टुडे. मी तिला आज भेटलो. आणि नेक्स्टमध्ये तिचा हर ड्रेस इज ब्युटिफुल. म्हणजे हा सब्जेक्ट म्हणून येतो तेव्हा तिचा असा होतो. हर ड्रेस इज ब्युटिफुल. तिचा ड्रेस सुंदर आहे. इथे हरचा अर्थ होतो तिला झाला आणि इथे काय तिचा या अर्थाने. त्यानंतर हर्स तिच्या मालकीचा या अर्थाने. तिचा, तिचे. हर्स. दिस बॅग इज हर्स. ही बॅग तिची आहे, तिच्या मालकीची आहे या अर्थाने. सो दीज आर द सम ऑफ दी प्रोनाउन्स. आणखीन काय इट, जे की नॉन लिव्हिंग थिंग असेल आणि एकच असेल तेव्हा इटचा तो, ती, ते या अर्थाने. इट इज अ कॅट. नॉन लिव्हिंग थिंग असेल किंवा बर्ड असेल, ॲनिमल असेल त्याच्याऐवजी हा शब्द वापरला जातो. इट इज अ कॅट. इट इज अ डॉग. इट इज अ बुक. इट इज अ माउंटन या अर्थाने. ते, ती कॅट आहे. तो, ती, ते अर्थाने होतो. इट त्याला. आय लाईक इट. आय लाईक इट. मला ते आवडते या अर्थाने. इट्स मालकीच्या ते, त्याचा, तिचे. इट्स टेल इज लाँग. त्याची शेपटी लांब आहे, लाँग आहे. दे म्हणजे ते, त्या, ती. अनेक वचनी नाउन्सच्या ऐवजी ते शब्द वापरला जातो. ओके, प्लुरलसाठी दे. दे आर प्लेइंग. ते खेळत आहेत. ठीक आहे. त्यानंतर देम म्हणजे त्यांना. आय सॉ देम इन द पार्क. मी त्यांना पार्कमध्ये, बागेमध्ये बघितलं. ओके. कॉल देम. त्यांना बोलव या अर्थाने. देर म्हणजे त्यांचा, THEIR. बघा, देम म्हणजे त्यांना आणि देर म्हणजे THEIR. थोड्या शब्द म्हणजे स्पेलिंगमध्ये मिस्टेक होते कधी कधी. THERE देर म्हणजे तेथे आणि THEIR देर म्हणजे त्याचा किंवा त्याचे या अर्थाने होतो. देअर हाऊस इज नियर. त्यांचे घर जवळच आहे या अर्थाने. देअर्स म्हणजे त्यांच्या मालकीचे. दिस गार्डन इज देअर्स. हे गार्डन त्यांचे आहे. सो अशा प्रकारे हे प्रोनाउन्स आपण बघितले. व्हिडिओ छोटा आहे बट दिस वर्ड्स so many times we use while talking or communicating in English or writing in English. So I hope तुम्हाला हा व्हिडिओ निश्चितपणे आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि वन मोर थिंग इज दॅट हे जे शब्द आहे त्याचे तुम्ही प्रत्येक शब्दाचे मॅक्झिमम सेंटेन्समध्ये यूज करण्याचा ट्राय करा. विश यू गुड डे. टेक केअर. थँक्यू व्हेरी मच.